चला तर आज मी बनवणार आहे मस्त अशी परसबीची भाजी. छान अशी धुवून बारीक चिरून घेतलेले आणि स्वच्छ धुतलेले. आता ही परसबी छान अशी भाजून घेणार आहे. एक कांदा सुद्धा घेतलेला आहे. आपली कढई सुद्धा तापलेले. मी परसबी भाजून घेणार आहे. डाग पडेपर्यंत आपल्याला परसबी भाजून घ्यायचे. थोडंसं भाजीवरती तेल सुद्धा टाकणार आहे. तेलाने छान अशी आपली शेंग भाजते, त्यामुळे थोडंसं तेल टाकणार आहे. बघू शकता आपली शेंग भाजलेले. आपल्याला जास्ती पण करपवायची नाही, अशीच भाजून घ्यायचे. तर मी काढून याच कढईमध्ये मी कांदा भाजून घेणार आहे. कांदा पण चांगला भाजून घ्यायचा. तेल न टाकता आपल्याला कांदा असंच भाजून घ्यायचा. कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर तेल यामध्ये घालून घ्यायचं. बघू शकता आपला कांदा थोडा लालसर झालाय. यामध्ये आता मी तेल घालून घेईन. तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घालू शकता. परत एकदा तेलावरती कांदा चांगला परतून घ्यायचा. यामध्ये एक छोटासा टोमॅटो मी चिरून घेतले, तो सुद्धा घालून घेणार आहे. थोडीशी हळद घालून घेऊ. हळद सुद्धा चांगली परतून घेऊ. यामध्ये आता भाजी घालून घ्यायची. आपण जी परसबी भाजून घेते ती घालून घ्यायची. परतून घेऊया चांगली तेलावरती. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय. 1-2 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे. मिठामुळे आपल्याला भाजीला पाणी सुटतं, त्यामुळे भाजी सुद्धा छान अशी वाफलते. 1-2 मिनिटासाठी मी झाकण ठेवते. झाकणावरती थोडंसं पाणी ठेवायचं. झाकण काढून घेऊया. तर यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. लाल तिखट घालून घ्यायचं. चांगलं परतून घ्या लाल तिखटला. जे झाकणावरती गरम पाणी ठेवलेले ते घालून घ्यायचे. आपण गरम पाण्यानं परत भाजीला टेस्ट छान येते, त्यामुळे गरम पाणीच घालून घेणार आहे. एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण भाजी शिजवून घेऊया. झाकण काढून घेऊया. आपली भाजी झाली असेल. यामध्ये शेंगदाण्याचं कूट मी आता लास्टला घालणार आहे. आपली भाजी होत आलेली शेंगदाण्याचं कूट घालून घेणार. शेंगदाणे कुटाने आपल्या भाजीला दाटसरपणा येतो, त्यामुळे शेंगदाणे कूट घालणार आहे. मिक्स करून घेऊया. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहे. कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटासाठी आपण भाजी शिजवून घेऊया. खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे. बघू शकता आपली खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे. झटकेपट आपली परसबीची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.